फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण चटपटा मखाना कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग बघूया। लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। एक कढई घ्यायची, तापायला ठेवायची आणि त्याच्यात तुमच्याकडे बटर असेल तर बटर पण टाकू शकतात, ऑइलने पण करू शकतात। त्याचं काय, मी इथं बटर घेतलं आहे, बटर क्यूब घेतला आहे, 2 बटर घेतले छोटे छोटे। बटर तापलं की त्याच्यात चाट मसाला टाकायचा। या दोनच गोष्टी लागणार आहे। तिखट करायचं असेल तर तुम्ही मिरची टाकू शकता। इथं मग मी फक्त बटर आणि चाट मसाला यूज करते। आणि ते तापल्यावर, ते गरम झाल्यावर मखाना टाकून द्यायचा आणि त्याला चांगलं करपून घ्यायचं। क्रिस्पी होईपर्यंत त्याला 5 मिनटं तरी मीडियम गॅसवर, पूर्ण लो गॅसवर त्याला मखाने भाजून घ्यायचे। टाकले, आता मिक्स करून घेऊ त्याला। गार असतं ते, एवढं काही गरम होत नाही। मग ते थोडंसं हाताने पण तुम्ही मिक्स केलं तर चालू शकतं। बघा, छान झालेत। तुम्ही एक मखानाचा आवाज बघू शकता। झाले म्हणजे आपले मखाने। मग त्याला बंद गॅस करायचं, गार ठेवण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आणि डब्यात भरून ठेवून द्यायचं। येऊन जाऊन खाऊ शकतात मुलं, छान लागतात। थोडंसं तुम्हाला मीठ हवं असेल तर मीठ टाकू शकतात, कारण की ऑलरेडी चाट मसाला आंबट असतो म्हणून मी मीठ नाही टाकलं आहे।